शेतकऱ्यांचा कांदा कवडी मोल भावाने विकला जातोय। संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा आक्रोश पेटलाय। इतर कांदा उत्पादक राज्य तेथील शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे आलेत, पण महाराष्ट्र सरकार मात्र गाढ झोपी गेलंय। शेतकऱ्यांचा आक्रोश या सरकारला दिसत नाहीये का, की मुद्दाम शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतंय? पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कांदा, याच कांद्याने आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय। तळ हाताच्या फोडासारखा जपलेला कांदा, रक्ताचं पाणी करून रात्रभर डोळ्यांच्या खाचा करून वाढवलेला कांदा आज फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। 10 वर्षापूर्वी 20 रुपये किलोने जाणारा कांदा आज 10 रुपये किलोने विकावा लागतोय। या 10 वर्षात खताच्या, बियाणाच्या आणि इतर गोष्टींच्या किमतीत 10 पटीनं वाढ झाली आहे। शेतकऱ्यांचा कांदा मात्र दुपटीनं खाली आलाय। मग शेतकरी जगला काय आणि मेला काय? सरकारचं काय जातंय? आंध्र प्रदेशातही मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो। तेथील सरकारनं 1200 रुपये प्रति क्विंटल हमीभाव कांद्याला जाहीर केला होता। नुकतीच हेक्टरी 50,000ची मदत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आणि आपले मुख्यमंत्री साहेब समित्या गठीत करतात। प्रत्येक गोष्टीचा अहवाल मागवतात आणि देण्याची वेळ आली की हात वरती करतात। अहो सरकार, आंध्र प्रदेशात तुमच्याच मित्रपक्षांचं सरकार आहे। त्यांना शेतकऱ्यांचं दुःख दिसलं, मग तुम्ही का कुंभकर्णासारखे झोपी गेलाय, की फक्त झोपेचं सोंग कांताय? तुम्हाला शेतकऱ्यांना जगवायचंच नाहीये का? झोपेवरून आठवलं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी 20 लाखांचा बेड बनवला आहे झोपण्यासाठी। अहो साहेब, इथं शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं झोप गायब झाली आहे। डोळ्यातून वाहतय त्या सततच्या अश्रुधारा आणि तुम्ही 20 लाखाच्या बेडवर झोपताय। कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या ताटातलं अन्न गायब झालंय आणि मुख्यमंत्र्यांच्या किचनसाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली। सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाहीत। कांद्याच्या घसरत्या दरावर सरकार काही करू शकत नाही आणि मुख्यमंत्री साहेबांच्या घराच्या रिनोव्हेशनसाठी लाखो रुपयांचं टेंडर काढण्यात आलं। मग सरकारकडे खरंच पैसा नाही, की फक्त शेतकऱ्यांसाठी नाही, की सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाचं काहीच पडलेलं नाही? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। स्पेशल रिपोर्ट, लोकटाइम मराठी।